हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम नमन. याचा आवाज वाढवला पाहिजे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता आपल्या सर्वांच्या समोर असणारा अभंग हा श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा नितांत सुंदर, गोड आणि देवाजवळ मागणी करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि जवळपास प्रत्येकाच्या परिचयाचा असणारा अभंग आहे. जो जो कोणी मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाला संतांच्या काही रचना खूप आवर्जून माहिती असतात आणि त्यातली ज्ञानेश्वर महाराजांची रचना म्हणजे पसायदान आहे. आता विश्वात्मके देवे, तो देव मानतो न मानतो, वारकरी आहे नाही आहे हा मुद्दा नाही. मात्र जो जो कुणी मराठी भाषा जाणणारा आहे, महाराष्ट्रात राहणार आहे, त्याला संतांची जी पहिली 2-5 जी रचना आहे त्या ज्या ठाऊक असतील त्यातली ही एक रचना आहे. आणखीन खोलवर विचार केला तर काय माहिती आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, ह्या अभंगाची ओळ माहिती आहे. आणि तुकोबारायांच्या अभंगांचा जर विचार केला तर याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. आणि त्याच्यानंतर जर माहिती असणारा अभंग कोणता असेल तर तो हाच आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. गेल्या 58 वर्षांपासून आपण सर्व बस्तवडे ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन इथं खूप निष्ठेनं आणि प्रेमानं हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करतायत. साधारणपणे 50-55 वर्ष आपले पूर्ण झाले आणि आपली वाटचाल आता 60कडे सुरू झाली. कशाकडं? 60कडे सुरू झाली. हल्ली नव्या नियमाप्रमाणे 58 हे रिटायरमेंटचं वय आहे. नवा नियम जो आहे ना तो 58 हे रिटायरमेंटचं वय आहे. मात्र परमार्थामध्ये आपला जोवर देह आहे तोवर सातत्यानं करत राहायचं असतं. प्रपंचामधून रिटायरमेंट घ्यायची असते. निवृत्ती हा मुळातच पारमार्थिक शब्द आहे. निवृत्ती हा जो शब्द आहे ना हा मुळातच पारमार्थिक शब्द आहे आणि त्याचा संबंध प्रपंचातल्या निवृत्तीपुरताच आहे. मात्र परमार्थामध्ये निवृत्ती ही अवस्था जेव्हा निर्माण होते ना तेव्हा परमार्थाला सुरुवात होत असते. आणि आपण सगळी मंडळी मिळून गेल्या 58 वर्षांपासून हा सगळाच्या सगळा सोहळा उत्सवानं, प्रेमानं, आनंदानं आणि निष्ठेनं साजरी करतात.
मी आपल्याला नम्रपणानं सांगतो, महाराष्ट्रामधल्या अनेक मोठ्या मोठ्या उत्सवांमध्ये हल्ली मी कीर्तन करू लागलोय, ही माऊलींची कृपा आहे माझ्यावर. मात्र या सर्व उत्सवांच्या कालावधीमध्ये सुद्धा किंवा आता परिवर्तनचा कार्यक्रम म्हणजे गर्दीच गर्दी आहे गुरुजी, काय आता चिंता नाही, गर्दीची चिंता नाही आता. मात्र मी आपल्याला हे अत्यंत नम्रपणानं सांगतो की गर्दी कमी असू देत अधिक असू देत काही का असेना, मात्र वारकरी निष्ठेनं म्हणून जी गावं आजही परमार्थाची सेवा करतात, तर या परिसरामधला बस्तवड्याचा नंबर हा पहिला आहे. विठ्ठल विठ्ठल याचं कारण आहे काय आहे की काही लोक थोड्या कालावधीपुरतं काही गोष्टी करतात, मात्र सोडून देतात नंतर. अनेक लोकांनी हरिपाठ सुरू केले, बंद केलेली पाहिले मी, एकादशा सुरू केल्या, बंद केलेल्याही पाहिल्या. सप्ताह पहिल्यांदी 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष व्यवस्थित करताना वाटतात, गडबड अशी होते, निवडणुका येतात, एका भजनी मंडळाचे 2 भजनी मंडळ होतात आणि ती दोन्ही भजनी मंडळ मिळून पुढच्या वर्षी सप्ताह होऊ देत नाही. मी हे आपल्याला फक्त काय सांगतो, उदाहरण म्हणून सांगतोय. गोष्ट अशी आहे की परमार्थ नावाची गोष्ट भेदाभेद संपवणारी असते, मात्र परमार्थ करणारी लोक भेदाभेद करायला लागली की मग कुठं जायचं. जर कुंपणच शेत खायला लागलं तर इतरांनी काय करायचं. अशी सगळी पारमार्थिक परिस्थिती आणि त्याची उदाहरणं मी वेगवेगळ्या ठिकाणी पाहत असतो आणि अंतःकरण दुःखित होतं. लोकांना विनोद सांगितला ना तर लोकांना आवडतं, लोकांना एखादी आनंद देणारी गोष्ट सांगितली ती आवडते, मात्र त्यांची विकृती जर दाखवली ना तर लोक रागराग करतात कीर्तनकारांचा. लोक सांगतात काय की लोक कीर्तनकाराचं धोतर पाहत बसतात, त्याचा काठ पाहतात, त्याने किती पैसे घेतले हे पाहतात. मात्र जर गडबडीमध्ये संतांच्या वचनाचा आधार घेऊन सुधारण्याच्या संदर्भानं एखादा सल्ला दिला तर तो लोकांना आवडत नाही आणि त्यातल्या त्यात कागलवाल्यांना तर अजिबातच नाही. विठ्ठल विठ्ठल ऐकून घेण्याची जी क्षमता आहे त्याचा आपल्या परिसरात अभाव आहे, ही वस्तुस्थिती आहे. गोष्ट अशी आहे की मग असं सगळं सुरू असताना आसपास बस्तवडे अनेक गोष्टींसाठी आदर्श आहे. एक पहिली गोष्ट अशी आहे की इथं योग्य परमार्थिक मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ आहे पारा पाटील गुरुजींसारखे. जेव्हा त्या पांडवांची आणि ती दुर्योधनाची सभा होती आणि त्या द्रौपदीला ओढत ओढत आणलं, बारीक आहे का, ओढत ओढत आणलं आणि नंतरचा तो सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. ती म्हणाली अरे मी एकाच वस्त्राची ओढत ओढत आणलं, आणि जेव्हा तिचे वस्त्र ओढायला सुरुवात केली त्यावेळेस ती भीष्माचार्यांकडे पाहिलं आणि भीष्माचार्यांना म्हणाली की धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेत विद्वान म्हातारा नाही, आणि धिक्कार असो तो म्हाताऱ्याचा जे खाण्यापायी खरं बोलत नाही. म्हाताऱ्याच्या 2 जबाबदाऱ्या असतात कोणत्याही घरातल्या, एक तर पहिल्यांदा त्यानं विद्वान असलं पाहिजे आणि दुसरं कुणाचीही भीड न बाळगता खरं बोललं पाहिजे कुठल्याही सभेमध्ये. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की आदरणीय पारा पाटील गुरुजी हे महाभारतकार ज्या पद्धतीने म्हाताऱ्या माणसाकडून अपेक्षा करतात, एक तर तो ज्ञानी असला पाहिजे आणि दुसरी त्याची आत्यंतिक निष्ठा असता काय निष्ठा असली पाहिजे, कुणाची भीड असता कामा नये. आणि असं ज्ञान संपन्न परमार्थ संपन्न शिक्षक आणि लोकशिक्षक असणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पारा पाटील गुरुजी आहे. गुरुजी तुम्ही यथा असणं यामुळं पारमार्थिक संपन्नता काय झालेली आहे, वाढीला लागलेली आहे. आणखीन एक गोष्ट इथं आहे काय, इथली लोक कदाचित काय म्हणूयात की आपण थोडे असतील, मात्र मला बस्तवड्याची व्यवस्थित कल्पना आहे. तुम्ही दर दशमीपासून तर द्वादशीपर्यंत जो सोहळा करतात हा सोहळा महत्त्वाचा आहे बरं का, तुम्ही असं समजू नका. काय आहे की मोजके पारमार्थिक लोक असतात त्यांना सातत्य नावाच्या गोष्ट जी असते ना तिचं महत्त्व वाटतं. प्रपंचात सुद्धा अनेक चांगले लोक यशस्वी का होत नाही माहिती आहे, याचं कारण असं आहे चांगल्या शाळेत ॲडमिशन घेतात मात्र रोज अभ्यास करत नाही, त्याच्यामुळं कलेक्टर व्हायचं राहून जातं त्यांचं. प्रपंचामध्ये सुद्धा दारिद्र्याचं एक कारण मुख्य काय माहिती आहे, सातत्य नसणं हे आहे. ज्याचं सातत्य मला सांगा, इथं आदरणीय ढवण गुरुजी बसलेले आहे. गुरुजी एखादं समजा कितीही बाद पोरग असू देत आणि रोज रियाज करत असेल तर, जर रोज रियाज करायला लागलं ना तर हळूहळू त्याच्या वाणीला सोन्याचं पाणी लागतं.
सातत्य नावाची गोष्ट जी आहे ना ती महत्वाची आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपण दशमीला व्रताचा आरंभ करायचा. दशमी, एकादशी आणि द्वादशी असे तीनही दिवस तुम्ही जो छोटासा सोहळा करतात, महत्व मोठेपणाला नाही, महत्व सातत्याला आहे. नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ. काय करतात लोक, एखाद्या राजकीय नेत्याची स्पॉन्सरशिप मिळाली की एक अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करतात. मोठे मोठे बुवा बाबा महाराज मंडळी बोलवतात. काहीच अडचण नाही, बोलवायला काही अडचण नाही. चांगलं ऐकायला, श्रवण करायला मिळतं. राजकारणातली जरी लोक असली तरी किती त्यांना सद्बुद्धी तरी होते किमान काय की हरिनाम सप्ताह ठेवण्याची. पण गोष्ट काय होते की ती फक्त आणि फक्त तेवढ्या निवडणुकांपुरतं, तेवढ्या इव्हेंट पुरतं असतं, नंतर संपून जातं. मात्र हा बाबा बाबा बोलू नका, विठ्ठल 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 ते लोक कीर्तनाला येतात आणि कीर्तनाला आले ना तरी लग्नात आल्यासारखे राहतात. विठ्ठल विठ्ठल. साधी चर्चा चालली, बस तेवढं काय आहे. एक तर ज्येष्ठ व्यक्ती आहे, दुसरी गोष्ट अशी आहे सातत्य आहे, आणि तिसरी गोष्ट सांगू, तिसरी गोष्ट भोळेपणा आहे. तिसरी गोष्ट भोळेपणा आहे. भोळेपणा म्हणजे अडाणीपणा नाही, भोळेपणा म्हणजे साधेपणा. आणि एक तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. मला नक्की कल्पना आहे की इथलं परमार्थिक एखादा आडवं तिडवं कुणी आलं आणि ते याच्यानंतर काय नियम आहे, चाल कशी म्हणायची, कसं होईल आणि काय काही नाही सांगता येणार बस्तावड्यावाल्यांना. मात्र सांगू की इथं काहीच येत नसताना सुद्धा देवाच्या पायाला चिकटून राहण्याची निष्ठा आहे. आणि सांगू की नये तये विण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. तुम्हाला काय येतं आणि काही नाही येत याच्यापेक्षाही ते सगळं बाजूला ठेवायचं आणि खूप प्रेमानं भजन करत राहायचं. हा वारकरी संस्कार आहे. आणि आपण सगळीची सगळी मंडळी, बस्तवडेकर ग्रामस्थ, बस्तवडेकर भजनी मंडळ हे करण्याचं काम मोठ्या निष्ठेनं करतात. कालच मी एका मोठ्या उत्सवामध्ये होतो, कालच. आणि काल मी समारोपाला येत असताना एक वाक्य सांगितलं, ते आता मी सांगेन आणि पुढे जाईल. मी त्यांना असं सांगितलं की मोठं आहे, मोठं झालं पाहिजे, आणखीन विस्तारलं पाहिजे. मात्र एक काय केलं पाहिजे, एक गोष्ट करा. काय आयुष्यामध्ये कोणतेही काम करा, सप्ताह करा नाहीतर प्रपंच करा, दोन गोष्टी ठेवा. एक पहिली गोष्ट प्रेम ठेवा आणि दुसरी गोष्ट पारदर्शकपणा ठेवा. काय ठेवा? पहिली गोष्ट प्रेम ठेवा आणि दुसरी गोष्ट पारदर्शकपणा ठेवा. उदाहरणार्थ आपण कल्पना करू, शिक्षक असेल तर शिक्षकाने विद्यार्थ्यावर प्रेमही केलं पाहिजे आणि कर्तव्याबद्दल पारदर्शकताही ठेवली पाहिजे. मी जर कीर्तनकार असेल तर कीर्तनकार म्हणून मी प्रेमही केलं पाहिजे समाजावर आणि कृतीच्या संदर्भानं, कर्तव्याच्या संदर्भानं मी पारदर्शक सुद्धा असलं पाहिजे. मी गाडी चालवणारा जरी असेल तरी सुद्धा मी जे सोबतचे आहेत ना वाहनामध्ये बसलेले त्यांच्यावर प्रेमही केलं पाहिजे आणि कृतीच्या पातळ्यांवर पारदर्शकता सुद्धा ठेवली पाहिजे. जर आपण कल्पना करा, आपण जे काम करतो त्या कामावर आपलं प्रेम आणि त्या कामामध्ये पारदर्शकता असेल तर कुठल्याही प्रकारे आपल्याला अडचण येत नाही, प्रमोशन मिळणं सोपं जातं. स्वप्नीलराव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण कल्पना करा, पारदर्शकता आहे मात्र प्रेम नाही तर हेखेखोरपणा येईल. पारदर्शकता आहे मात्र प्रेम नाही तर कॅरेक्टरलेस होऊ आपण. आणि दुसऱ्या बाजूला प्रेम आहे आणि पारदर्शकपणा नाही तर लबाडी होईल. पहा, तुम्ही दोन लोक नात्यामध्ये विचित्र वागतात, काही एक गोंधळ करतात आणि भांडणाची वेळ आली की त्यातलाही एक जण कुणी तरी म्हणतो, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? विश्वास असणं हा वेगळा मुद्दा आहे, प्रेम असणे वेगळा मुद्दा आहे आणि पारदर्शक असणं हा वेगळा मुद्दा आहे. प्रेमातून पारदर्शकता आणि पारदर्शकतेतून प्रेम पाझरलं पाहिजे. समाजाच्या कोणत्याही पातळ्यांवर तुम्ही काहीही काम करत असा, तुम्हाला चांगलं नवरा बायको जरी व्हायचं असेल तर एकमेकांमध्ये प्रेम पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. तुम्हाला जर चांगलं शिक्षक व्हायचं असेल तर प्रेम पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. चांगला मुलगा व्हायचा असेल तरी प्रेम पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. वक्ता व्हायचं असेल तर प्रेम पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. नोकर व्हायचं असेल तर मालकाच्या बद्दल प्रेम पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. आणि आणखीन पुढचं
सांगतो, भक्त जरी व्हायचं असलं तरी प्रेमही पाहिजे आणि पारदर्शकताही. विठ्ठल 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 आणि आपण सगळी मंडळी, बस्तवड्यातली सगळी मंडळी असं प्रेम आणि पारदर्शकता जपत आल्यात. आपल्याकडे ज्या 2-3 गोष्टी आहे, आपल्याला ज्येष्ठांचे आशीर्वाद आहे. आज मी ज्यांच्या जागेवर उभा आहे, खरं तर मी सांगतो की मी त्या गुरुजींचाच प्रतिनिधी, लबाटे गुरुजींचा. काही नाही, त्यांना जेव्हा शेवटच्या काळात मी भेटायला गेलो, नंतरच मला वाटतं 8 दिवसांनी गेले ते. आणि अगोदर भेटायला गेलो, थोडंसं काय व्हायचं त्यांचं की 2 अवस्था होत्या. एक विशिष्ट टप्प्यापर्यंत त्यांच्या लक्षात राहायचं, नंतर विसरून जायचे. असं होत होतं, दोन्ही व्हायचं. पहिल्या टप्प्यामध्ये अरे सचिन दादा आले, वा 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 भारी, 10-20 मिनटं व्यवस्थित बोलले. आणि नंतर काय झालं, परत हळूच मधुकर दादांना विचारलं, यांचं नाव काय. अशी अवस्था होती, समजून घ्या. वयाचा तो टप्पा होता. मात्र त्याही कालावधीमध्ये या दोन्ही अवस्थेमध्ये ते माझं नाव विसरले असतील. एका अवस्थेत गुरुजी त्यांना माझं नाव आठवत होतं, एका अवस्थेत माझं नाव आठवत नव्हतं. मात्र या दोन्ही अवस्थामध्ये त्यांना 2 लोक व्यवस्थित आठवत होते. एक म्हणजे त्यांचे श्रीगुरु आठवत होते, तळाशीकर महाराज त्यांचे श्रीगुरु आठवत होते. आणि दुसरा देव आठवत होता. काय आठवत होता? देव आठवत होतो. हे बघा, आपली बुद्धी स्थिर असतानाही देव आणि गुरु आठवावा, आणि आपली बुद्धी अस्थिर झाली तरी सुद्धा देव आठवावा, गुरु आठवावा. प्रपंचातली माणसं लक्षात राहिली काय किंवा विसरली काय, काही फरक पडत नाही. देव आणि श्री गुरु मरताना सुद्धा यांचं स्मरण होणं ही किती मोठी पुण्याची प्राप्ती आहे. विठ्ठल इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. जेव्हा मरायला टेकेल ना देवा मी, तेव्हा एक गोष्ट कर. काय होईल? कदाचित वात पित्त विकार इतर जे ना त्रिदोष ते खूप काय करतील, धावून येते अंगावर. कदाचित देवा माझा स्मृतिभ्रंश पण होण्याची शक्यता आहे. पण हे पांडुरंगा, प्रार्थना ये कशी आहे काय, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. उस वक्त शाम जल्दी आना, नहीं भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. चांगल्या भक्ताची मागणी नेहमी हीच असते की देवा देवा देवा, मला तुझा कधीच आणि कधीच विसर पडू देऊ नको. अभंगाचं पहिलं चरण.
आठवल्यानं कल्याण होतं, त्याचा विसर पडू नये. तो देव आहे की नाही, तो विठोबा आहे की नाही, ते काय आहे ना, ज्याचा त्यानं शोध घ्या. मात्र एक लक्षात ठेवा की ज्यानं कल्याण होईल त्याचा विसर नाही पडू. प्रपंचामध्ये दोघ जण एकत्र येतात, सोडून आलेली असते ती, आणि त्यानं सुद्धा हृदयाचा थोडासा कोपरा तिला दिलेला असतो. संस्कारानं येते ती. आपण सगळे प्रापंचिक आहोत. काय भावना असते हो? काही नाही, फक्त विसर पडू नये. त्याला माझा आणि मला त्याचा विसर पडू नये. भक्त म्हणून जरी विचार केला तरी हा फक्त एका जन्माचा पती आहे, तरी वाटतं की तुझा विसर न व्हावा. मात्र जन्मोन जन्मी ज्याच्याशी गाठ बांधलेली आहे त्या विठोबाच्या संदर्भाने याच्यापेक्षा वेगळं काय मागणं मागितलं पाहिजे. प्रेम करायला सुरुवात केली, पहा बारीक काही नाही का. भक्तीचा प्रांत हा उथळ लोकांचा प्रांत नाही. भक्तीचा प्रांत हा समर्पणाचा प्रांत आहे, प्रेमाचा प्रांत आहे. भक्तीचा प्रांत आहे हा निष्ठेचा प्रांत आहे. इथं काय लागेल? इथं तुका म्हणे भावे प्राणासवे तुटी, नाही तरी गोष्टी बोलू नये. काय व्हावं? जीव एका बाजूला ठेवला पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. नाहीतर वरवर वरवर ऐकत बसायला गोड लागेल. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, लढाईच्या गोष्टी. 1900 साली समोरून पाकिस्तानचे 4 लोक आले. ते 4 लोक होतं, पठ्ठा एकटा होता, बंदूक हातामध्ये होती. विचार केला नाही, तुटून पडलो. अशा युद्धाच्या कथा ऐकताना गोड वाटतात. मात्र कल्पना करा, समोरून 4 लोक असतील आणि त्या एकट्याच्या ऐवजी आपणच असू तर आपली काय काय पिवळं होईल. युद्धाच्या गोष्टी ऐकायला गोड लागतात. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, मात्र करिता देह दुःख थोर आहे. तैसी हरिभक्ती शुळावरली पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. पिंड पोशियेला विषयांचा पाईक, वैकुंठ नायक कैसा तेथे. तुका म्हणे भावे देहासी उदार, रुखमा देवीवर जोडावया रुखमा देवीवर. तुका म्हणे भावे देहासी उदार. समर्पण नाही तर ते नातं म्हणजे ओझ आहे. बारीक आहे का माझं? मी घरातलं कीर्तन करतोय आज. कुठे आहे? घरातलं कीर्तन आहे. हे जिथं समर्पण नाही ना, ते प्रत्येक नातं म्हणजे ओझ आहे. जिथं प्रेम नाही ते काय आहे? प्रत्येक नातं म्हणजे ओझ आहे. काही नाही, फॉर्मॅलिटी म्हणून करायची याला काही अर्थ नाही. एकमेव पती पत्नीचं नातं आहे, तिथं घटस्फोट घेता येतो. किती चांगली गोष्ट आहे. खरं तर ही चांगली गोष्ट आहे की तुझं माझं पटत नाही म्हणून आपण घटस्फोट घेऊ. अशी संधी फक्त एकाच नात्यात आहे. 2 भावांचं पटत नाही, तिथं नाही घटस्फोट घेता येत. बाप आणि लेकाचं पटत नाही, खरं तर अशी पद्धत असती तर बाप लेकांचे घटस्फोट झाले असते. असे घटस्फोट जर झाले, अशी घटस्फोटाची पद्धत असती तर अनेक गुरु शिष्यांनी एकमेकांशी घटस्फोट घेतला असता. नंतर अशी जर पद्धत असती तर भावाभावांनी एकमेकांशी घटस्फोट घेतला असता. अशी संधी फक्त एका नात्यात आहे. कुठल्या? नवरा बायकोच्या नात्यात आहे. मुद्दा साधा आहे. जिथं समर्पण नाही, प्रेम नाही ना, ते नाते ओझे आहेत. मात्र जिथं समर्पण आहे, प्रेम आहे, ती नाते म्हणजे प्रभूचा अंश आहे. ती नाते म्हणजे प्रभूचा अंश आहे. काय कुठलंही नातं असू द्या. आणि आपण कल्पना करा की आई वडिलांना पांडुरंग स्वरूप मानलं आणि त्यांची सेवा केली तर पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. गोष्ट अशी आई वडिलांचं नातं आणि त्या नात्याला आई वडिलांना विठोबा स्वरूप मानलं, सेवा करायला लागला. एखादा कल्पना करा, एखादी पत्नी आहे आणि त्या पत्नीनं नवऱ्याला काय मानलं? देवासारखं मानलं. आणि दुसऱ्या बाजूला हे एकतर्फी लफडं नाही. पत्नीचा पण आदर केला पाहिजे. पत्नीचा आदर केला पाहिजे. आणि जी लोक पत्नीचा आदर करत नाही ना, मी सांगू तुम्हाला,
पुढचा माणूस नीच आहे का चांगला आहे कसा ओळखायचा माहितीये? काही नाही. तो सार्वजनिक आयुष्यामध्ये पत्नीशी कसा वागतो यावरून ओळखावं. साधी गोष्ट आहे. बाईचा आदर करणं, स्त्री जातीचा आदर करणं याची सुरुवात पत्नीच्या आदरापासून होते. बाबा आमटेंचा आदर्श माझ्या समोर आहे. मी आपल्याला सांगू, व्यासपीठावर राष्ट्रपती जरी बसलेले असले तरी बाबा आमट्यांच्या बोलण्याची सुरुवात ही त्यांच्या पत्नीपासून व्हायची. भगवान शिवशंकरानं सुद्धा इतकं चांगलं तत्वज्ञान पहिल्यांदा सांगितलं ते पत्नीला सांगितलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, पण त्या सकळ सिद्धांमध्ये पहिले सिद्ध म्हणजे कोण आहे? पार्वती आई आहे. पार्वती आई उमा काय? आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्रा लाधले. कुठलंही नातं असू द्यात प्रेम असेल, समर्पण असेल, कल्पना करा. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी यादी दिली बरं का. काय यादी दिली? ते म्हणाले, स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. हेची विष्णूची महापूजा, हे जे काही म्हणणं आहे हे म्हणणं या समर्पणातून आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, देवा 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 तू माझ्या समोर आहे. देवा खरं सांगू का, बहु आवडसे जीवापासून या. देवा सांगू का, प्रेम असतं ना ज्या माणसाचं, आपल्याला काय वाटतं माहिती आहे? त्या माणसाशी बोलत राहावं. ज्या माणसावर प्रेम आहे ते वाटतं की काही नाही, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा. देवा असाच उभा राहा आणि मला काय करू दे देवा, मला पाहू दे, डोळे भरून पाहू दे, मला बोलू दे तुझ्याशी. आणि दुसऱ्या बाजूला देवाचं काय असतं माहितीये? देव म्हणतो की खरं सांगू मला डोळेच नाही, पण हे भक्ता तुला पाहावं ना म्हणून मला डोळे फुटले. तुझं पाहावं डोळे भरून तुला पाहिल, डोळे भरून या पाहिल तुझे मुख. मला खरं सांगा ना, प्रेमाची सुरुवात कशी आहे? पाहता यावं. देव आहे ना पलीकडचा, तो निर्गुण निराकार होता. मात्र त्यानंही सांगितलं 12व्या अध्यायात, खरं तर मला हात नाही, पाय नाही, काही नाही, मात्र फक्त आणि फक्त मला भक्ताला पाहता यावं म्हणून मला डोळे फुटले. तुझं पहावे हे डोहळे म्हणून मज अचक्षुसी डोळे, हातीचे ने लीला कमळे पूजतया ते. तुला काय आहे? डोहाळे लागतात. काही एक खाण्याची इच्छा होते. देवाला डोहाळे झाले. कशाचे? भक्ताला पाहण्याचे डोहाळे झाले. आणि देव म्हणतो की मला हात फुटले. कारण काय माहितीये? काही नाही, मला तुला मिठी मारायची होती, मला हात फुटले. 12वा अध्याय सगळा पहा. सगळेची सगळं देव प्रकट होणं नावाचा जो आहे तो फक्त आणि फक्त भक्ताच्या प्रेमापोटी निर्माण झाला. देव आणला इथं, तोही भक्तांनी आणला. आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासे. हरिदास घेऊन आले. गोष्ट अशी आहे की तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे त्याला पाहता यावं आणि देवाचं म्हणणंही पाहता यावं. देवाचंही म्हणणं आहे त्याला मिठी मारता यावी. आणि तुकाराम महाराजांनाही वाटतं काही नाही, आलिंगन देता यावं, पाया पडता यावं. आणि सांगू, प्रेमाचा पहिला टप्पा असतो की विसर होऊ नये असं म्हणायचं असतं. ते बघा, हे बघा, तुम्हाला माझा विसर होऊ देऊ नका.
मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या पातळ्यांवर आपण काय करत असतो माहितीये, आपल्याला जी व्यक्ती आवडते ना तिच्याबद्दल आपण रात्रंदिवस अखंड आणि अखंडपणे बडबड करत असतो. तुकोबाराय सुद्धा म्हणाले की देवा मला माझा तुम्हाला विसर होऊ देऊ नका आणि मी तुमचे गुण दिवस रात्र गाईल. अभंगाचं पुढचं गुण गाई न आवडी. हे मानवी पातळ्यांवर किती चाललंय पहा. गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. विचार करा, दोन गोष्टींची चर्चा झाली. तुकाराम महाराजांचं देवाला मागणे, देवा तुझा विसर न व्हावा, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पातळ्यांवर ते काय करतायत, गुण गाई न आवडी. काहीच नाही, याच्यापेक्षा वेगळा व्यवहार नाही. आता मला सांगा ना, हे दोन्ही हे शब्द प्रयोग आपण ऐकतो ना, ऐकतो की नाही? तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी, हे दोन्ही ऐकतो की नाही? हे सुरू असतं. साहेबांनाही म्हणत असतो, साहेब आम्हाला विसरू नका. आणि त्यातल्या त्यात निवडणुका जवळ आल्यानंतर तर मग साहेब पण म्हणतात लक्ष असू द्या. साहेबांचं पण असतं ना, लक्ष असू द्या. आणि साहेब पण म्हणतात विसरू नका. बरं, दोघही सभेत राहिले ना उभे की गुण गाईन आवडी, दोघांचंही चाललेलं असतं. मात्र हे सगळ्याची सगळं लफडं गोष्टींसाठी असतं. कोणत्या? काहींना निधी पाहिजे असतात, काहींना सन्मान पाहिजे असतो. मात्र जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांनी सांगितलं की देवा मी काय आहे की मला तुझा विसर होऊ देऊ नको देवा. सांगितलं देवा की मी तुझं गुण गाईल देवा, पण देवा मला तुझ्या निधीतून धन नको, मुक्ती नको, संपदा नको. अभंगाचं तिसरं चरण.
टाळ पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडे. साधी चर्चा आहे, सोपी आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि तुकोबाराय मागताना मागतात विसर होऊ देऊ नको. मागणं कधी निर्माण होतं? दोन गोष्टी असतात. एक, पहिल्यांदा गरज असते, नाहीतर लोभ असतो. मागणं निर्माणच असं होतं. पहा, पहिली एक गोष्ट काय, गरज असते. एखादी व्यक्ती अशी असते की खरं तर ती खूप स्वाभिमानी असते, मात्र याला चालत नाही आणि मग हात पसरावा लागतो. मागणं येतं पहिल्यांदा, ते गरजेतून येतं. आणि काही लोक अशी असतात की असतं भरपूर तरी हावरटासारखं मागत सुटत असतात. येऊद्या 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 आंदव खूप आहे, खूप आहे. आणि त्यात पहिला नंबर जर लागत असेल तर तो काही बाबतींमध्ये महिला मंडळाचा लागतो. उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे, तुम्ही ते अख्खचे अख्खं कपाट साड्यांनी जरी भरलेलं असलं गुरुजी, आणि जर गडबडीमध्ये वेहीनबाई जर तिकडं गेल्या आणि तिकडं जर साडी मिळाली नाही तर मी सांगू तुम्हाला, हसू नका, विकृती म्हणून विचार करा. ओतप्रोत पांडुरंगानं सगळं दिलेलं असताना सुद्धा सगळ्या ठिकाणी ओरबडत सुटणं. काही धनवंत लोक असतात, मात्र मिळेल तिथं हात मारत सुटायचं असतं त्यांना. काही अशी लोक असतात, अखंड सन्मान सगळ्या ठिकाणी असतो तरी सुद्धा गडबडीमध्ये एखाद्या ठिकाणी सन्मानजनक उल्लेख करायचा राहिला तरी सुद्धा लोक फुगून बसतात. विचित्र आहे. मागणी कुठे निर्माण होते? पहिली गोष्ट गरज असते तिथं होते, आणि दुसरी होते निर्माण ती लोभ असतो तिथं होते. पहा तुम्ही, असेच टप्पे गरजा पूर्ण झालेल्या असतात तरी काही लोक मागत असतात, आणि काही लोक अशी असतात की गरजा पूर्ण झालेल्या नसतात तरी मागत नाही. संतांचा विचार केला तर संत कधीच मागत नाही. सामान्य दर्जाची लोक गरज असतात तेव्हा मागतात, आणि नीच लोक लोभातून मागतात. हे 3 टप्पे आहेत. नीच आहे ना, ते लोभ असेल ना ते मागत सुटतील.
उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे, ते नाही का ते की ते प्रत्येक गावाला 2 सत्पुरुष दिलेले असतात शासनानं, त्यांना खूप चांगला पगार असतो. ते नाही का ते एकाचं नाव ललाठी काय काय मी घेतलेलं नाही नाव. एक पहिला काय तलाठी, जेन लिहिले ललाटी तेही लिहितो तलाठी, बरोबर की नाही. म्हणजे तलाठी आपला बाप आजा काही बदलू शकतो. एक गोष्ट काय, महाराष्ट्र शासनाचा पगार 7वा वेतन आयोग, गरजा पूर्ण होतात तरी मागत सुटतो हावरट, तरी काय होतं मागत सुटतो. असे असतात ना, असे कुणी असतील बरं का, मी फक्त एक नाव घेतलं. मात्र देवानं दिलंय आणि तरीही गरीबाच्या मुंड्या मुरगाळायच्या, हा लोभ आहे. या मागण्याला अर्थ नाही. दुसरे काही लोक अशी असतात की गरज असते. काय असते? गरज असते. तुम्ही कल्पना करा की गरीब एखादा आहे, दुष्काळ पडलेला, हाताला काम नाही, आणि अशा कालावधीमध्ये रेशन कार्ड घेऊन त्या रेशनच्या दुकानात उभा असतो. गरज आहे. आणि सांगू, गरजवंताला अक्कल नसते गुरुजी. शहाणपणा जो आहे ना, तो शहाणपणा देणाऱ्याला असतो, घेणाऱ्याला शहाणपणा नसतो. त्याला कळत नसतं, त्याला फक्त गरज आणि गरज महत्वाची असते. आणि तिसरे लोक असे असतात की ज्यांना गरज असते, अंतःकरणात लोभ नाही, गरज असते तरीही मागत नाही, ते म्हणजे संत आहेत. ते म्हणजे काय? संत आहे. आपण कल्पना करा, तुकाराम महाराजांच्या आयुष्याचा विचार केला तर अखंड आयुष्य दुःखानं ओतप्रोत आहे. अखंड आयुष्य. मला खरं सांगा, जगाचा बाप मालक विठोबा समोर येऊन उभा राहिला आणि तो काहीतरी मागा असं जेव्हा म्हणतो, म्हणसे काही मागा तरी हेची देगा पांडुरंगा. देवा काहीतरी मागा, काहीतरी मागा. आपण कल्पना करा, तुकाराम महाराजांच्या जागेवर जर आपण असतो तर आपण काय काय मागितलं असतं. साधी कल्पना आहे की समजा माझी बायको हातपाय घासून मेली असती तर मी बायको मागितली असती. बर, पोरग मेलं असतं तर दुष्काळात मी पोरग मागितलं असतं. असं काय पाहता तुम्ही पण कुठं कुठं वाऱ्याला जाऊन लाल पिवळे धागे घालतात, मला माहिती आहे. असं काय पाहता, लोकांच्या सामान्य दर्जाच्या अपेक्षा ह्याच आहे. मी सांगू तुम्हाला, आता मागे घुमटामध्ये मी कीर्तन केलं. कुठे गेलं? घुमटामध्ये कीर्तन केलं. हालसिद्धनाथांच्या पवित्र दरबारामध्ये श्री गुरु सारिखा असता पाठे राखा, इतरांचा लेखा कोण करी. बर का गुरुजी, कीर्तन करत होतो मी, मात्र तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे येऊन पाया पडून जात होते. गुरुवारचा दिवस होता, पाया पडून जात होते, संध्याकाळची वेळ होती आणि कीर्तन चाललेलं माझ्या. मला वाटलं, अरे ही तरुण पोरं किती परमार्थ सन्मुख झाली, किती चांगली गोष्ट आहे. नंतर हळूच मला असं लक्षात आलं की काही नाही, पोलीस भरतीचे फॉर्म सुटले आणि त्या सगळ्यांना फक्त नोकऱ्याला लागायचंय म्हणून आप्पाच्या पाया पडायला येतात. आणि पुढचं सांगू, त्यातल्या काही लोकांना मिळत नव्हत्या पोरी, त्यांची होत नव्हते लग्न. सामान्य दर्जाच्या लोकांना फक्त रसना आणि शिष्ण यांच्या गरजा वाटतात. तुकाराम महाराज म्हणाले, रसना शिष्णाचे अंकित, तुका म्हणे वरदळ स्फीत. त्यांच्या गरजा सुद्धा पशुवत आहे. तुकाराम महाराजांचा विचार करा, तुकाराम महाराजांचा विचार करा. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात संकटांची मालिका आहे. एपिसोड नंबर 1, 2, 3, 4. नंतर काय ब्रेक के बाद असं झालंच नाही, सलग चालू राहिलं. या ते शूद्र वैश्य केला व्यवसायो आधी, मग काय तो कुळ, तो देव आणि ते सगळा धर्म. आणि नंतर दुष्काळी आटीला द्रव्य निला मान, एक स्त्री अन्न करता मेली. संसाराची अशी वाताहत झाली की जेव्हा तुकाराम महाराज घराबाहेर पडायचे त्यावेळेस कुत्रं घर राखायला असायचं. आणि समजा तुकाराम महाराज समोरून येत असतील तर चोर सुद्धा रस्ता बदलायचे. इतकं दारिद्र्य. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जावो पुढती भिके, कुत्रे घर राखीते. मान गेला, सन्मान गेला, जवळची लोक गेली. किती सन्मान गेला? इतका सन्मान गेला की कोपला पाटील,
गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. ही सगळीची सगळी अवस्था विचारात का, कल्पना करा. प्रापंचिक पातळ्यांवर एवढं सगळं दुःख आहे. सन्मान गेलाय, मान गेलाय, धन गेलंय, जवळची लोक गेलीये. जी लोक काल परवापर्यंत तुकशेट तुकशेट तुकाशेट 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 करत होते, ते आज निंदा करायला लागले, वेडे म्हणायला लागले. तुका वेडा विचारी करी बडबड फार. अरे हा वेडा आहे, हा विचारी आहे, करी बडबड फार. तुकाराम महाराज म्हणाले, नित्यवाचे हाचे छंद, रामकृष्ण हरी गोविंद. काही नाही, काय उठले की कुटती टाळ, अवघा मांडीला कोल्हाळ. सकाळी उठतात 4 वाजता कोल्हाळ मांडतात, संध्याकाळी उठतात कोल्हाळ मांडतात. दिवस रात्र चाललंय त्यांचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं गावची लोक मांडत होते. कल्पना करा, एवढं सगळं आहे, इतकं सगळं आहे. आणि देणारा जगन्नाथ जर समोर उभा असेल तर काय मागितलं पाहिजे? लोक अन्न मागतील, लोक धन मागतील, लोक ज्ञान मागतील. मात्र त्याही अवस्थेला तुकाराम महाराज म्हणाले, देवा मला तुझा विसर होऊ देऊ नको. हे प्रेमाचं किती मोठं प्रागटीकरण आहे. देणारा सगळा तयार आहे. बरं, फक्त देणारा तयार आहे एवढा पुरता मुद्दा नाही, तर त्याची क्षमता पण देण्याची आहे. दात्याकडे 2-3 गोष्टी असल्या पाहिजे. एक तर पहिल्यांदा जे आपण मागतोय ना ते त्याच्याकडे पाहिजे, एक. दुसरी गोष्ट माहितीये की त्याची आपल्याला देण्याची इच्छा पण पाहिजे आणि आपली घेण्याची लायकी पण पाहिजे. 3ही गोष्टी आहे. आपण कल्पना करा, विठोबाचा विचार केला तर तो द्यायला समर्थ आहे की नाही? विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान. शूरदाता तोची एक दान. म्हणा, एक तो एकटाच आहे. आणि तो कसा आहे? दानशूर दाता आहे. तो दानशूर आहे, देणार आहे. काही लोक वरवर भासवतात दानशूर असण्याचं, मात्र योग्य वेळ आल्यावर पळून जातात. काही नको चिंता करू, काही नको चिंता करू, गरज पडली की मी आहे असं म्हणणाऱ्याकडे जा तुम्ही कधीतरी. ते म्हणतो होतं रे, होतं, पण ते काय झालं नेमकं, संपलं. गरीबाला कुणी नातेवाईक नसतं बरं का. गरीबाला कोणी नातेवाईक नाही. श्रीमंत असतो ना, तर त्या श्रीमंताला आपल्या काकाच्या मावशीच्या आत्याच्या पोरीचं पोरग पप्पा म्हणल्यास एवढी गडबड असते. गरीबाला नातेवाईक नसतात कोणी. हा सगळा गरजांचा व्यवहार आहे. एवढं दुःख वाट्याला आलं तरी काही मागायचं नाही. ही काय काय ताकद आहे, दानत किती मोठी आहे तुकाराम महाराजांची. आणि तुकाराम महाराज देवाला म्हणाले, देवा काही नको, काही नको. दुःख वाट्याला जरी आलं तरी सुद्धा साधूची भूमिका काय असते माहितीये? साधूची भूमिका ही दुःख भोगण्याची असते. ते देवाला विनंती नाही करत की आम्हाला भोगातून आहे ना, हे दुःख आहे ना, रोग झाला आणि देवा आम्हाला मुक्त कर, असं नाही म्हणत. उलट देवाच्या समोर जाऊन संत उभं राहतात आणि ते म्हणतात, होईल तो भोग भोगीन मी देवा, न घाली विठ्ठला भार तू. माझा भोग आहे ना देवा, माझा मी भोगेल. ते रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झाला. एक जण त्यांच्याकडे गेला आणि ते म्हटलं की काय तुम्ही दिवस रात्र भजन करतात, सकाळी काकडा, संध्याकाळी सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण, दुपारी गाथा पारायण, हरिपाठ करतात, प्रवचन करतात, 9 ते 11 कीर्तन, नंतर जागर करतात. असं तुम्ही 58 वर्षी केलं तरी गळ्याचा कॅन्सर झाला. कुचकी लोक खूप भारी असतात. अंतःकरणामध्ये विष असतं, बोलतानाही गोड बोलत असतात आणि तरी दंश होतो. काय म्हणतात ते? ते काय त्यांचं बोलणं नसतंच.
दंश करतात. ते म्हणतात गळ्याचा कॅन्सर झाला. सांगू तुम्हाला, हा देह जोवर आहे ना तोवर त्याच्या संबंधाने येणारे सगळे भोग भोगावे लागणार आहे. त्याला पर्याय नाही, त्याला पर्याय नाही. आपण पूर्वी कधीतरी जे काही चुकीचं केलेलं असतं ते आपल्याला इथं भोगून संपवावं लागतं. आणि जे पूर्वी केलेलं आहे ना त्याला काय म्हणतात, संचित म्हणतात. भोगतो न घडे संचिता वाचोनी. मागे काहीतरी केलेलं असतं, साधूची निंदा केलेली असते म्हणून अपकीर्ती आपल्याला वाट्याला येते. लक्षात घ्या. कुणाची तरी चोरी केलेली असते म्हणून दारिद्र्य येतं वाट्याला आपल्या. आपण हे जे केलेलं असतं ना भोगावंच लागतं, चुकतच नाही. वारकरी जो असतो ना तो तिथं जातो देवाकडं, आणि देवाकडे गेल्यानंतर जाऊन उभं राहिल्यानंतर तो माझं प्रापंचिक कल्याण व्हावं असं म्हणत नाही, आणि स्वतःचं प्रापंचिक कल्याण व्हावं असं जो देवाजवळ जाऊन म्हणत असेल तर समजून जावं तो वारकरी नाही. वारकऱ्याचं मागणं काय असतं? वारकऱ्याचं मागणं असतं, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, कोण गायीन आवडी. आणि पहा तुम्ही, काही लोकांना पैशाची गरज असते, आणि पैशाची गरज असणं ही चुकीची गोष्ट नाही. याच्यासाठी 2-3 पर्याय आहे. एक, पैसा जर मिळायचा असेल तर पहिल्यांदा पुरुषार्थ लागेल, पुरुषार्थ लागेल. दुसरी गोष्ट प्रारब्ध लागेल, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन देवानं कृपा केली पाहिजे. पांडुरंग लागेल सोबत. पुरुषार्थ लागेल, प्रारब्ध लागेल. काही लोक खूप कष्ट करतात मात्र प्रारब्धातच नसतात पैसे. काय करायचं आता? तुकाराम महाराज तर म्हणाले, पैसे मिळणं नावाची गोष्ट प्रारब्धाच्या अधीन आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. आणि हे खरं वाटतं बरं का, अनेकदा खरं वाटतं. याचं कारण असं आहे की खूप कष्ट करणाऱ्या लोकांकडे काहीच नाही दिसत, आणि अनेक मूर्खांकडे खूप सगळं दिसतं. कशी संगती लावायची? अनेक मूर्ख, बाद आहे, प्रचंड बाद आहे, काहीच नाही. काही अत्यंत अर्धवट असतात तरी सन्मान मिळतो, आणि अनेक ज्ञानी लोक कोपऱ्यात बसलेले दिसतात. कधी कधी काय होतं, ज्याचं पोट भरलंय ना त्याला भरपूर मिळतं दिसतं, खायला भरपूर मिळतं. घ्या महाराज, घ्या महाराज, घ्या महाराज, घ्या महाराज, घ्या महाराज, वाढू का वाढू का, घ्या वाढू का. मात्र गाव कुसाच्या बाहेर कुठली तरी एखादी झोपडी अशी असते की दिवसभर कष्ट केलेले असले तरी संध्याकाळी चूल पेटत नाही. प्रारब्ध काय करायचं? ते बदलेल, ते त्यांच्या त्यांच्या पुरुषार्थानं बदलेल. मात्र वस्तुस्थिती आहे, अन्नवान धन हे तो प्रारब्धाधीन. हे सगळीची सगळी काय गरज वाटते माणसाला. मात्र तुकाराम महाराजांच्या समोर देव उभा आहे, तरी तुकाराम महाराज म्हणाले, न लगे मुक्ती. मुक्ती नको देवा, तुझी मुक्ती सुद्धा नको. परमार्थिक उन्नतीचा सर्वात मोठा लोभ काय आहे? मुक्ती. हा लोभ आहे सगळ्यात मोठा, बरोबर की नाही? मला मुक्ती पाहिजे या ध्यासानं लोक जातात. ते परमार्थिक सुद्धा लोभ नको. न लगे मुक्ती आणि न लगे धनसंपदा. प्रपंचाच्या पातळ्यांवर धनसंपदाही नको, आणि परमार्थाच्या पातळ्यांवर मुक्ती सुद्धा नको. पैसेही नको आणि मुक्तीही नको. मग काय दे? संतांचा संग दे, संत संग देई सदा. याचा दुसरा अर्थ असा आहे की पैशापेक्षाही संतांची संगत मोठी आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की 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 मुक्तीपेक्षाही संतांची संगत मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल. तर महर्षी याज्ञवल्क, त्यांच्या 2 पत्नी, त्या दोन्हीही पत्नी, आणि त्यांच्याकडं काही लाख गाया होत्या, काही लाख. आणि त्या गायांना ते शिंगा आणि त्याला सोन्याच्या शिंब्या होत्या. शिंब्या म्हणजे जे शिंग्या, त्या शिंगांना जी छत्र लावलेली असतात का पितळाची, त्याला शिंबी असं म्हणतात. तर ती कशाची होती? काही लाख गायन, त्यालाही कशाची? सोन्याची शिंबी. आणि गोष्ट अशी झाली, एक दिवस दोन्ही बायकांना बोलवलं याज्ञवल्क्यांनी, सांगितलं 50-50 वाटून घ्या. दोघींनी 50-50 वाटून घेतलं, लहानी आणि मोठे वाटून घेतलं. त्याच्यामधली एक जण जरा हुशार होती, तिनं विचार केला की ज्या अर्थी माझा नवरा एवढ्या लाख गायी ज्यांना सोन्याच्या शिंब्या, ते सगळं सोडून जंगलात जायला निघाला, त्या अर्थी हे सोडून निघाला, याचा अर्थ जंगलात याच्यापेक्षा चांगलं काहीतरी ग्रेट असलं पाहिजे. तिने काय केलं? तिनं नवऱ्याचा हट्टच धरला. ती म्हटली की ज्या अर्थी स्वामी
मी हे सगळं सोडून निघाला, त्या अर्थी तिकडं काहीतरी ग्रेट असलं पाहिजे, तिकडं काहीतरी ग्रेट असलं पाहिजे. मला खरं सांगा, हे सोडून तुम्ही तिकडं निघाला ना, तिकडं काय आहे? जेव्हा जेव्हा त्या मागचा परमार्थ याज्ञवल्क्यांनी सांगितला, त्या क्षणाला आपल्या वाट्याला आलेल्या निम्म्या गायी सुद्धा तिनं तिच्या सवतीला देऊन टाकल्या आणि ती सुद्धा याज्ञवल्क्यांच्या सोबत चालत निघाली. माझा प्रसंग संपला. प्रसंग साधा सोपा सरळ आहे. तुकोबाराय महाराज म्हणाले, संत संग देई सदा. तुकोबारायांना हळूच विचारलं पाहिजे, महाराज महाराज महाराज, ज्या अर्थी मुक्ती सोडून तिकडं निघाला, तिकडं काहीतरी विशेष असलं पाहिजे. ज्या अर्थी धनसंपदा सोडून निघाला, त्या अर्थी तिकडं काहीतरी असलं पाहिजे. मुक्तीपेक्षाही, धनसंपत्तीपेक्षाही अधिक सुखकर जर काय असेल तर तो संतांचा संग आहे. आणि त्याच्यासाठी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांची गर्भवास भोगण्याची सुद्धा तयारी आहे. अभंगाचं शेवटचं चरण. गर्भवासाच्या दुःखाच्या संदर्भानं अनेक कीर्तनकारांनी चर्चा केली असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला खरं सांगा की पैसे नको म्हणायचं, संपत्ती नको म्हणायची, मुक्ती नको म्हणायची, तुझा विसर होऊ नये हे मागणं मागायचं, तुझं सातत्यानं गुण गात राहील असे म्हणायचं, आणि त्याच्यासाठी जन्माचंही दुःख भोगायची तयारी असणं, याला पातिव्रत्य म्हणतात. पतिव्रता कोण आहे सांगू? सुखात सोबत राहील ती पतिव्रता नाही. त्याच्यासाठी दुःख सहन करण्याची तयारी ज्याची, तिला म्हणतात. आणि वारकऱ्यानं सुद्धा पतिव्रतेसारखं राहिलं पाहिजे. तुकोबाराय होते ना, तुकोबाराय म्हणाले की आम्ही त्याचंच नाव गाऊ, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, किंवा पतिव्रते जैसा आम्हा नारायण तैशा परी. आम्हाला नारायण कसा आहे, आम्ही त्याच्या संदर्भानं आमच्या अंतःकरणामध्ये पातिव्रत्याची भावना आहे. काही नाही झालं पाहिजे, फक्त आणि फक्त एक गोष्ट व्हावी की 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 तुझा विसर न व्हावा, त्याचा विसर पडू नये, त्याचे गुण गात राहील. ते विरहणी नावाचं प्रकरण आहे. बाबा महाराज सातारकर गेले आपल्यातून, मात्र कार्तिक वारीला बाबा महाराजांनी पहाटे 3-4 वाजता गायला सुरुवात करावी. आणि मी सांगू आपल्याला, अशा पद्धतीनं गावं, असं गावं त्रयोदशीच्या दिवशी. अरे क्या बात आहे, तो स्वर्गीय अनुभव होता. आणि त्यांनी एक रचना सांगितली आणि ती खूप जवळ आहे. ती गवळण म्हणाली काय की, हे विठोबा, हे कृष्णा, मी काय करेल, मी तुझ्या दाराचा उंबरा आहे ना, तो उसासा करून झोपेल. 5 दामाचा घोंगडा मी नेसीन. पूर्ण रचना आहे. काय? 5 दामाचा घोंगडा मी, 5 रुपयाचं झाडं भरडं वस्त्र घालील देवा, मात्र तुझी म्हणून राहील. तुझा विसरण व्हावा. किंवा ते एक हिंदी रचना करत असताना कबीरजींच्या संदर्भानं बोलताना एकाने लिहिलं की, तो म्हणाला की रहो हमारे नगरी में, तू काय कर, माझ्या नगरीत येऊन राहा. रहो हमारे नगरी में, हम मांगे तुम खाओ.
गोष्ट काय, मी तर भिकारी आहे, हरकत नाही, मात्र जर तू माझ्या गावात येऊन राहणार असशील ना, तर मी काय करेल माहितीये, मी मागून मागून तुला आणून देईल. तो समोरून आला. तर भावना काय आहे, काही नाही काही नाही काही नाही, गळ्यात मोत्याची माळ आहे आणि ती मोत्याची माळ, तो समोरून आला, सगळे लोक समोर आहे, असं झुकून नमस्कार करता येत नाही. मग मोत्याची माळच तोडली तिनं आणि मोती वेचायला लागली. लोकांना वाटत होतं ती मोती वेचते, पण सांगू, ती मोती नव्हती वेचत. ती मोती वेचण्याच्या बहाण्यानं त्याच्या पावलांची जी चरण रज आहे ना, ती कपाळाला लावत होती. गोष्ट साधी सरळ सोपी आहे की विस्मरण न होणं इथून प्रेमाची सुरुवात आहे आणि काही न मागणं इथं परिपूर्ती आहे. प्रेमात पडलेली लोक भेटवस्तू मागत सुटतात एकमेकांना. एकदा प्रेम झालं असं लक्षात आलं, प्रेमात आहे असं लक्षात आलं की लोकांना फक्त वस्तू पाहिजे, फक्त वस्तू पाहिजे. वस्तूचे व्यवहार म्हणजे प्रेम नाही. लग्नाचा 25वा वाढदिवस 12 वाजता सुरू होणार आहे, मात्र कीर्तन ठेवा आणि मी अभंग घेईल त्याला. लग्नाचा 25वा वाढदिवस असला, आजबे सरांचा आहे बरं का आज. सरांनी समजा जर उद्या कीर्तन ठेवलंच माझं, तर मी उद्या लगेच अभंग घेईल. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मागणं नावाची गोष्ट तुच्छ आहे आणि त्याचं होऊन राहणं नावाची गोष्ट श्रेष्ठ आहे. गुण गायीन आवडी, मुक्ती सुद्धा नको. दुःख वाट्याला आलं त्याचं काय करायचं? जे दुःख वांझोटे नसतात, तो सुद्धा सुखाचा एक प्रकार आहे. त्या बाळांतपणाच्या यातना भयानक असतात, प्रचंड भयानक. त्याच्याबद्दल लिहिलं वाचलं पाहिलं पाहिजे. बाईपणाचं दुःख कळेल आणि आदर वाढेल. मागच्या पिढीला ते माहिती नव्हतं, ठाऊक नव्हतं. नवी पिढी आता त्याच्याकडे व्यवस्थित पद्धतीनं पाहू लागली. ज्या पद्धतीनं त्या सैनिकाच्या छातीवर वार असतात काही दादा, आणि तो अभिमानानं मिरवतो, बरोबर की नाही, तसे त्या गरोदर आईच्या पोटावर पण स्ट्रेच मार्क असतात. आणि मला वाटतं तेही शुरत्वाचं लक्षण आहे. मी खूप उदार माणूस आहे बरं का, मी खूप उदार माणूस आहे. मी महिला मंडळींकडे तुच्छतेनं पाहत नाही, नाही पाहत, मी नाही पाहत. पारिवारिक पातळ्यांवर सुद्धा माझ्या घरी एकदा या आणि मी सांगू, आमच्या घरामध्ये आमच्या पुरुषांपेक्षा अधिक सन्मान आमच्या बायांना दे. आणि माझ्या आसपास असणारी जी जी सगळी मंडळी आहेत ना, त्या सगळ्या मंडळींना सांगतो मी हे, की जी लोक व्यवस्थित पद्धतीनं आईचा, बहिणीचा, पत्नीचा सन्मान करू शकत नाही ना, त्या लोकांनी थोडं अंतःकरणात झाकून पाहण्याची गरज आहे. नक्की गरज आहे. हे बघा, कुरुबूर होतच राहणार आहे, मात्र हे समजून घेतलं पाहिजे. ते बाळांतपणात एक शौर्य आहे, एक वेदना आहे. मला खरं सांगा, प्रचंड वेदना असतात. किती वेदना असतात? एक तर बाळाचा अंत होईल किंवा आईचा अंत होईल अशी परिस्थिती असते. आणि दुसरी गोष्ट सांगू की ते सगळ्याचे सगळं सौंदर्य जे आहे ना, ते बाळ असं ओढून घेऊन जातं. बाईचं सगळं तरुणपणच घेऊन जातं. इथल्या 3-4 हजार महिलांचं HB कॅल्शियम आम्ही तपासलं आणि त्याचं नेतृत्व वैशालीताईने केलंय आमच्या. ते सगळ्याचे सगळं काम, जे अभियान आम्ही केलं, त्याचं नेतृत्व ताईनं केलं. मी सांगतो आपल्याला, माझ्या लक्षात असं आलंय की पोरं जन्माला येतात आणि बाईला अनेक आजार देऊन जातात, अनेक आजार देऊन जातात. कॅल्शियमची कमी व्हायला सुरुवात होते, कुठून होते सुरुवात? हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात होते, कुठून होते सुरुवात? वात वाढायला सुरुवात होते, कुठून होते सुरुवात? गोष्ट अशी आहे, एवढ्या सगळ्या वेदना असतात तरी सुद्धा एखादी बाई आणि तिला विचारा बरं की तुला आई व्हायचं का नाही? वेदना जरी असल्या तरी तिची आई होण्याची इच्छा असते. का? कारण तिला माहिती आहे या वेदना वांजोट्या नाही, काही एक जन्माला येणार आहे. एक जण होता, राजाचा पोरगा होता. कुणाचा पोरगा? राजाचा पोरगा होता. आणि ते राजाचं पोरग शेत राखायला गेलं. काय राखायला? शेत राखायला गेलं. आता राजाचा पोरग शेत राखायला जाणार म्हणजे त्याचे पप्पा म्हटले नको जाऊ. ते म्हणलं नाही जाईलच मी. नको जाऊ, नाही जाईलच. बरं एक काम करा, हे चाललं ना. मग याला जेव्हा गोफन गुंडा द्याल त्यावेळेस ते गुंडे जे द्याल ना, दगड, ते सोन्याचे द्या, 1.5 तोळ्याचे, 15-15 ग्रॅमचे दिले. पप्पांनी करून, राजाच होता, पप्पांनी करून दिले.
हे उभं राहिलं कुठं? माळ्यावर उभं राहिलं, माचणीवर उभं राहिलं. वांगळे साहेब, जर जर पीक राखायचं असेल तर पिकामध्ये उभं राहून पीक राखता येत नाही, माहिती का? ते पिकापेक्षा उंचीवर जावं लागतं आणि मग दगड मारायचा असतो. उंचीवर जाऊनच दगड मारायचे असतात. आपण खाली असू आणि जर दगड मारले तर पाखरांनाही लागत नाही, उलट आपलंच डोकं फुटण्याची शक्यता असते. अनेक लोक खाली राहून दगड मारतात आणि डोकं फोडून येतात. उंचीवर गेलं पाहिजे. दगड मारायला कुठे गेलं पाहिजे? उंचीवर गेलं पाहिजे. ज्यांना कळालं असेल त्यांना धन्यवाद, ज्यांना कळालं नसेल त्यांच्यासाठी उद्या काल्याच्या महाप्रसादाचं आयोजन आहे. आपण सगळ्यांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये ही दोन्ही परिवारातर्फे आग्रहाची नम्र विनंती. राजाचं पोरग आहे, माळ्यावर उभं राहिलं आणि गोफून गुंड फिरवायला लागलं. 1 दगड, 2 दगड, 3 दगड. तेवढ्यात एक म्हातारी चालली होती. म्हातारीची कंबर वाकलेली होती. म्हातारी अशी कंबर वाकलेली. एका गावामध्ये एका म्हातारीची अशी कंबर वाकलेली होती. तरुण पोरं चौकात उभे होते आणि ते म्हणाले, हे पोरी. म्हातारी 80 वर्षाची. आणि पोरं काय म्हणाले उन्हाळ, हे पोरी तुझं काय हरवलं, तुझी काय कंबर वाकली, तू काय शोधत चालली? ती म्हातारी म्हणाली, अद्य पशंसी की बाले पतितम की भुवी. ती म्हणाली, रे रे मूर्ख न जाना आम्ही गत तारुण्य मौतिकम. बाबा बाबा बाबा, माझा तरुणपणाचा मोती गळून पडला तो शोधते, म्हणून माझी कंबर वाकली. आणि अशी कंबर वाकलेली म्हातारी शेताच्या बांधानं चालली होती. याला दिसायची शक्यता आहे का? दिसायची शक्यता नाही. असा गोफण घेतला आणि गण 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 गरकन फिरवला आणि म्हातारीच्या बरगडीलाच लागला. वरमी म्हातारी पडली, मेले 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 खाली पडली. आणि म्हातारी 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 बस्तवड्याची असल्यामुळे तिने कुठल्या दर्जाच्या शिव्या दिल्या असतील आपण कल्पना करा. काय 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 आईपासून तर टिंब पर्यंत किती उद्धार म्हातारीला केला असेल. मेली मेली असं म्हणली. कोणी मेल्यानं मला दगड मारला इथपासून सुरुवात झाली. इवळत होती, बोंबलत होती, रडत होती, शिव्या देत होती. आणि गडबडीमध्ये काय लागलं हे तिनं पाहिलं आणि तिला 1.5 तोळ्याचा दगड दिसला. कशाचा? आतापर्यंत रडणारी म्हातारी लगेच विचार करायला लागली, पुढचा कधी मारणार आहे? जो वर तो दगड वाटत होता तो वर दुःख होतं. मात्र लागलेला दगड सोन्याचा आहे हे कळालं की त्या क्षणाला काय वाटलं? सुख वाटायला सुरुवात झाली. जे दुःख वांजोटे नसतात ते सुखाचा एक प्रकार असतो. तुकाराम महाराज म्हणाले, गर्भवासाचं दुःख आहेच देवा, मात्र त्याच्याही पेक्षा तुझा विसरण होणं, तुझं गुण गाणं आणि संतांची सेवा करणं या गोष्टी जन्माच्या दुःखापेक्षा अधिक सुखकर आहेत. घड्याळात 11:04 झाले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम